देवाला कशी मुलं आवडतात माहिती आहे का तुम्हाला? निस्वार्थ, स्वार्थ न बघणारे. आता तुमच्याकडे एखादी बाई आली, मदत मागायला, मदत करा. नाही तू झोपतीस का येऊन? हे पहिला प्रश्न असतो मनुष्याचा. चुकीचं आहे ते. उद्या तुमच्या आईला, बहिणीला असं कोण बोललं तर? चालतंय? नाही ना? अरे ती कोणत्या परिस्थितीमध्ये जात आहे, त्याच्या घरात काय अतल-वितल आहे, काय व्यवस्था आहे बघा जाऊन. मदत करा, भाऊ होऊन करा, बाप होऊन करा. आणि एखादी बाई तुमच्याकडे नग्न होऊन जरी आली, तर तुमचा संस्कार, धर्म अतल-वितल व्हायला देऊ नका. ती फक्त तुम्हाला मातेसमान असणार लक्षात घ्या. ती कितीही काय करू दे. वासनाच्या लपट्यात तुम्हाला घ्यायचा जरी प्रयत्न केली, तरी लपटून घेऊ नका स्वतःला. अंगणीच्या झळ स्वतःपर्यंत यायला देऊ नका. पुरुष जरी तुमच्या समोर नग्न आला वासनासाठी, तर तुम्ही त्याला भावासमान बघा, वडिलांसमान बघा, पण अग्नीच्या लपट्यात स्वतःला लपटू देऊ नका वासनाच्या पोटी. ते आपल्या हातात असतंय, पुरुष असू दे, स्त्री असू दे. नुसतं फोटो ठेवून मी महाराजांची सेवा करतो, मी आईची सेवा करतो, मी दत्तांची सेवा करतो, नवनाथांची सेवा करतो, कोणत्याही देवीचं इष्टाची सेवा करतो. देव काय बोलतोय? अधर्मयुक्त कर्म करू नको, अधर्मावर चालू नको, स्वतःच्या बायकोला सोडून दुसऱ्या बाईला बघू नको, स्वतःच्या नवऱ्याला सोडून दुसऱ्याच्या नवऱ्याला बघू नको. परस पुरुष पिता समान, परस्त्री माता समान. दुसऱ्याचा नवरा चांगला वाटला तो मला पाहिजे, दुसऱ्याची स्त्री चांगली वाटली मला पाहिजे. चुकीचं आहे, फार चुकीचं आहे, घोर अपराध आहे. इथे तर तुम्ही जळणारच जळणार. परत तुम्हाला नरकात मलमूत्र मध्ये कुजायला लागतंय, लक्षात घ्या. फक्त शरीराने केलेलं दुष्कर्म आहे ना, ते तुमच्या आत्म्याला भोगायला लागतंय. ह्याच्यासाठी पण तयारी करून ठेवा तुम्ही. दुसऱ्याची बायको पाहिजे, दुसऱ्याचा पुरुष पाहिजे, दुसऱ्याचा नवरा पाहिजे. का अट्टास करू नका. नाश तुमचाच आहे. का आहे? कारण तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा वापर सत्कर्माला करा, धर्माला करा, संस्काराला करा. दुरुपयोग करू नका त्या बुद्धीचा. फक्त कामना वृत्तीमध्ये जळून भस्म होऊन जाणार, काही उरणार नाही तुमचं. तुमच्या मुलांना, बाळांना तेच देतात तुम्ही, आणि ते पण तसेच आचरण घेऊन या विश्वात वावरत आहे. आई केली म्हणून मी केलं, बाप केलं म्हणून मी केलं. कोणाचं कुकर्म भोगत आहेत मुलं? आई बापाचंच, लक्षात घे. त्याला कारणीभूत मनुष्य आहे, देव नाही, तुमचे गणगोत्र नाही. जे तुम्ही पेरला तेच उगत आहे, म्हणून विचार करून कर्म करा. पशुपेक्षा मनुष्य बत्तर झालेला आहे. पशु बरा पण मनुष्य नको झालेला आहे. पशु तर ऋतू अनुसार सगळं काय करतो, प्रजनन करतो. का? तर त्याचा एक अंश इथे राहावं म्हणून. पण मनुष्य 12 महिने 24 तास त्याच्यातच लागलेला आहे. जिथे तो देवपूजा करू शकतो, दान धर्म करू शकतो, व्रत वैकल्य करू शकतो, पुण्य करू शकतो, पशूंना करता येत नाहीये. कारण त्यांच्याकडे तोंड नाहीये, मनुष्यासारखं शरीर नाहीये. मग पशुला काही केलं तर त्याचं कर्म नाहीये त्याला, पण मनुष्य केलेलं त्याचं चांगलं वाईट कर्म मनुष्याला आहे, लक्षात घ्या. पण कर्म करताना 100 वेळा विचार करा, ह्याचा प्रहार तुमच्यावरच होणार आहे.